खूप सारे गोटे नारळ गावाला सुकत ठेवलेले होते. सुके झाल्यानंतर आतमध्ये चांगला खडबडा असा गोटा नारळ झाल्यानंतर आमच्या काकांनी मला ते सोडणं काढून सोलून दिले. नंतर हे नारळ घरी आल्यावर फोडले आणि फोडून त्याच्यामधले गोटे नारळ जे होते ते सगळे बाहेर काढले. गोटे नारळ फोडून झाल्यावर त्याच्यामध्ये एक नारळ मला खराब भेटलेला आहे. हा खराब नारळ मी टाकून न देता ह्याच्यापासून तेल काढणार आहे, जेणेकरून माझ्या सासऱ्यांचे जे गुडघे दुखतात त्यांना लावायला हे तेल खूप उपयोगी पडेल. तर हे सर्व गोटे नारळ मी कापून घेतले. कापून घेतल्यावर आता आपण हे उन्हामध्ये सुकत घालायचे आहेत. ब्लॉकमध्ये तर प्रॉपर ऊन येत नाही, तर एका ओढणीमध्ये बांधून हे जिथे ऊन येते अशा ठिकाणी गच्च बांधून लटकवून ठेवले. तसंच लटकवण्याची दुसरी पद्धत म्हणजे खोबरं ओलं असतानाच दोऱ्यामध्ये अशा पद्धतीने ओवूनसुद्धा तुम्ही जिथे ऊन येते तिथे लटकवून खोबरं सुकवू शकता. आता बरोबर 8 दिवसांनी इथे बघू शकता खोबरं बऱ्यापैकी चांगलं सुकलेलं आहे. सो माझं सुकं खोबरं इथे चांगलं तयार झालेलं आहे. आता हेच सुकं खोबरं खराब होऊ नये म्हणून मी इथे एक वाडगं घेतलेलं आहे. वाटीमध्ये 3-4 चमचे मीठ घेऊन मिठाचं पाणी तयार इथे करून घेतलेलं आहे आणि ह्याच मिठाच्या पाण्याने मी सगळ्या खोबऱ्याच्या वाट्या इथे पुसून घेणार आहे. मिठाच्या पाण्याने सर्व सुक्या खोबऱ्याच्या वाट्या जर पुसून घेतल्या तर आतला जो गोडवा असतो ना खोबऱ्याच्या वाट्यांना तो एकदम निघून जातो आणि त्याच्यामुळे कोणत्याही हंगामात आपल्या सुक्या खोबऱ्याच्या वाट्यांना कीड, जाळी, बुरशी अजिबात लागत नाही आणि आपलं खोबरं खवट होत नाही आणि खराबही होत नाही. सो अशा पद्धतीने मी मिठाच्या पाण्याने सगळ्या खोबऱ्याच्या वाट्या इथे पुसून घेतल्या आहेत. मिठाच्या पाण्याने पुसून झाल्यावर इथे मी सर्व वाट्या अशा सुलट्या ठेवून एका परातीमध्ये खिडकीमध्ये उन्हामध्ये सुकत घातलेल्या होत्या. आता 1 दिवस झाल्यानंतर चांगलं ऊन भेटलेलं आहे कडकडीत. आता मी त्या घरात आणल्या आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ह्या सुकलेल्या आहेत. आता ह्याच नारळांमध्ये अजून एक नारळ असा होता की जो पुढे जाऊन खराब होऊ शकतो. उदाहरणार्थ हे बघा इथे तर ही वाटी सुकवलेली आहे, सुकं खोबरं झालेलं आहे, पण ह्याच्या कडा आपण अशा जर खोबरं असेल तर काढून टाकायचे आहेत. सुरीने ह्याच्या ज्या कडा आहेत त्या काढून टाकायच्या आणि नंतर हे खोबरं आपण यूज करायला घ्यायचं आहे. बरं, हे अशा पद्धतीचं खोबरं मी सर्वप्रथम यूज करून टाकणार आहे. त्यासाठी मी ह्या खोबऱ्यांमध्ये हे मिक्स न करता ते वेगळं ठेवणार आहे. किंवा खोबऱ्याच्या वाट्या एकाच महिन्याच्या असतील, थोडंसं असेल तर मग ते एकत्र करून ठेवलं तरी चालेल, पण लवकरात लवकर हे संपवून टाकायचं आहे. सो मी इथे ही खराब खोबऱ्याची वाटी साफ करून घेतलेली आहे. चांगलं खोबरं घेतलेलं आहे, वरचा भाग काढून टाकलेला आहे आणि हे लवकरात लवकर सुकल्यावर मी यूज करून टाकणार आहे. मिठाच्या पाण्याने पुसून झाल्यावर आणि खराब खोबऱ्याच्या वाट्या साफ करून झाल्यावर ह्या सर्व वाट्या मी सुलट्या करून 1 दिवस कडकडीत उन्हात सुकत घातलेल्या होत्या. तुम्ही बघू शकता कडकडीत उन्हात चांगल्या सुकलेल्या आहेत, पांढऱ्या शुभ्र झालेल्या दिसत आहेत, कारण आपण त्यातलं पाणी जो गोडवा आहे तो पण पुसून टाकलेला होता. आता या सर्व खोबऱ्यांच्या वाट्यांना मी उलट्या करून एक करून सगळ्यांना चांगल्या पद्धतीने खोबरेल तेल लावून घेणार आहे. पुन्हा खोबरेल तेल लावल्यामुळे खोबऱ्यांच्या वाट्यांची चव वाढते, थोड्याशा काळपट होतात आणि टिकायला खूप मदत होते. सो खोबरेल तेल लावलेलं चांगलं असतं. आतून आणि बाहेरून दोन्ही बाजून लावलं तरी चालेल, पण आपण आतून मिठाचं पाणी लावलं आहे. सो बाहेरच्या साईडने आपण अशा पद्धतीने सगळ्या खोबऱ्यांच्या वाट्यांना खोबरेल तेल चोळून घ्यायचं आहे. सर्व खोबऱ्यांच्या वाट्यांना मी इथे खोबरेल तेल लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि पुन्हा 1 दिवस कडकडीत उन्हात मी या सुकत घातलेल्या होत्या. 1 पूर्ण दिवस कडक उन्हामध्ये ह्या सुकत घातल्या होत्या. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 2 दिवस पण घालू शकता, पण खूप कडक ऊन पडलं होतं आणि अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्या चांगल्या उन्हामध्ये ठेवलेल्या होत्या. तर चांगल्या सुकल्यात, प्रॉपर सुकल्यात. त्यांचा कलर बघा तुम्ही कसा झाला आहे. आणि आता हे माझं सुकं खोबरं रेडी आहे. अशा पद्धतीने मग एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून हे सुकं खोबरं एका चांगल्या डब्यामध्ये पॅकबंद ठेवून द्यायचं आहे. तसंच मी इथे ज्या खराब होणाऱ्या लवकर जे वाटी साफ केली होती ना आपण, ते तुकडे असे वरच्याच साईडला ठेवून दिले, जेणेकरून हे लवकर मी पहिले संपवून टाकणार आहे. ते पहिले संपवून टाकायचे, जेणेकरून आपलं बाकीचं सगळं सुकं खोबरं खूप छान राहणार आहे. अगदी दिवाळीसुद्धा येईल माझी याच्यावर, मला असं वाटतं. सो माझं इथे सुकं खोबरं रेडी आहे. सो घरगुती माझं झटपट सुकं खोबरं इथे रेडी आहे. व्हिडिओ आवडली की नाही नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, यूजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.